नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीच्या दुसऱ्या युनिटमधला पहिला जो पॉईंट पाहिलेला आहे, गद्याचे अध्यापन स्वरूप आणि वैशिष्ट्ये. ज्या पद्धतीनं गद्याचे अध्यापन स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीनं दुसरा घटक आहे काव्याचे अध्यापन स्वरूप आणि वैशिष्ट्ये. म्हणजे माध्यमिक स्तरावर काव्याचे अध्यापन करत असतेवेळी किंवा कवितेचे वर्गात अध्यापन करत असतेवेळी आपल्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, त्याचं स्वरूप कसं असतं आणि त्याची वैशिष्ट्य कशी असते ते आपण आज समजावून घेणार आहोत. साहित्यात काव्यरचनेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. साहित्यात काव्यरचनेचे विविध प्रकार आहेत. काव्यप्रकार हे कलात्मक जाणिवेचा आविष्कार असतो. म्हणजे त्याच्यातून कलात्मक आविष्कार बाहेर पडतो. कलाकुसर आणि काव्याचे वैशिष्ट्ये या कवितेच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले असतात. आणि म्हणून हे जे काही काव्य अध्यापन करत असतेवेळी आपल्याला काव्याचे जसे गद्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले, लघुनिबंध, निबंध, त्या पद्धतीनं काव्याचे सुद्धा काही प्रकार असतात आणि हे प्रकार पाठ्यपुस्तकात आपल्याला अभ्यासासाठी दिलेले असतात. आणि त्याच्यातूनच अनेक कविता आपल्याला अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकाच्या क्रमानुसार स्तरानुसार आपल्याला अभ्यासासाठी दिलेल्या असतात. आणि म्हणून पहिला जो प्रकार आहे तो भावगीत. आधुनिक काव्याचे रचनाकार किंवा रचना प्रकार जे आहेत ते इंग्रजी वाङ्मयातून मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजे कविता ही इंग्रजी वाङ्मयातून मराठीमध्ये आलेली आहे. इंग्रजीत या भावगीताला लिरिक असं म्हटलं जातं. लिरिकचं पुढं भावगीत म्हणून मराठीत रूपांतर झालं. त्याला कोणी भावकविता किंवा कोणी गीतकाव्य असं म्हणतात. आता या भावगीतामध्ये भावना आविष्काराला अत्यंत महत्त्व असतं. भावनांच्या उत्कटतेचे थेट प्रकटन याच्यामध्ये झालेलं असतं. म्हणजे भावगीतामधून भावना आविष्कार केलेला असतो आणि ही रचना हृदयस्पर्शी असते. एकाग्रता, उत्कटता, सखोलता ही भावगीताची प्रमुख वैशिष्ट्ये किंवा प्रमुख लक्षणं आहेत. म्हणजे त्यातून आपल्याला उत्कटता किंवा आपल्याला एकाग्रता किंवा हृदयस्पर्शता अशी ही त्याचे वैशिष्ट्य असतात आणि ती त्या काव्यामधून आपल्याला प्रकट होत असतात. एकजिन्सीपणा, आटोपशीरपणा, गेयता, भावघनता हे या गुणामुळं भावकवितेचा प्रकार हा अत्यंत लोकप्रिय झालेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये एक मध्यवर्ती कल्पना असते भावगीतामध्ये आणि त्या कल्पनेला भावनेचा आविष्कार दिलेला असतो. त्याची बांधणी एकसंध आणि स्वयंपूर्ण असते. आणि म्हणून असे भावगीत ज्यावेळेला आपण अध्यापन करतो शाळेमध्ये, त्यावेळेला हा भावपूर्ण रीतीनं आपण त्याचं अध्यापन केलं पाहिजे. मराठीमध्ये केशवसूत, बालकवी, माधव जुलियन, शांता शेळके, नारायण सुर्वे, नादो महानोर यांच्यासारख्या अनेक लोकांनी हे भावगीत लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या भावगीतातून आपल्याला अनेक कविता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या कवींच्या आपल्याला अभ्यासाला सुद्धा येत असतात. दुसरं आहे नाट्यगीत. भावगीताचा हा नाट्यात्मक आविष्कार असतो. नाट्यगीताला ड्रॅमॅटिक लिरिक असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये कवीची कल्पना स्वतःची नसून एखाद्या कल्पनेवर आधारित हे नाट्यगीत तयार केलेलं असतं. त्यामध्ये काव्याचे आत्मनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. नाट्यगीतामध्ये विशिष्ट पात्र हे आपल्या मुखातून किंवा त्याच्या अभिनयातून किंवा त्याच्या आशयातून भावावस्था प्रकट करत असतं. म्हणजे नाट्यगीतातून एक भाव प्रकट करण्याची व्यवस्था असते. याच्यामध्ये बारा तांबे, केशवसूत, यशवंत यासारख्याने अनेक नाट्यगीतं आपल्याला लिहिलेले दिसून येतात. आणि अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असे नाट्यगीतांचे उतारे आपल्याला दिसून येतात.
तिसरा आहे सुनीत. भावगीताप्रमाणेच हा आत्मनिष्ठ कविता प्रकार आहे. याच्यामध्ये विचारांना, भावनांना, विस्ताराला विशिष्ट असे काटेकोर बंधन पाळून लिहिला जाणारा हा काव्यप्रकार आहे. म्हणजे सुनीत हे आपल्या भावना किंवा आपले जे विचार असतात हे काटेकोरपणे याच्यामध्ये मांडलेले असतात. याच्यामध्ये हा जो कविता प्रकार आहे तो मराठीत आणला तो केशवसुताने आणि त्याला नाव दिलं सॉनेट. सॉनेटचं पुढं सुनीत असं नाव झालं. गंभीर विचार विशिष्ट पद्धतीने याच्यामध्ये मांडलेले असतात. 14 ओळींचा हा सुनीताचा साचा असतो. सॉनेटला सुनीत हा शब्द माधव जुलियन यांनी मराठीत सुचवलेला आहे. सुनीत हा केवळ भावनांचा स्वेर खेळ नसून तो विचारांचा वावर असतो. सुनीतात 6 ओळीत एक विचार मांडलेला असतो आणि दुसऱ्या 8 ओळीमध्ये दुसऱ्या बाजूची बाजू कशी आहे ती पटवून दिलेलं असतं. अशा रीतीनं यशवंत तांबे, त्याच्यानंतर रेंदाळकर, गोविंदाग्रज यांनी हा सुनीत काव्यप्रकार मराठीत आणला. पण मराठीत हा काव्यप्रकार इतका लोकप्रिय होऊ शकला नाही. पुढचं आहे विडंबन काव्य. ज्या काव्यात जीवनातील विसंगती उपहासात्मक पद्धतीने दाखवली जाते ते असतं विडंबन काव्य. शुद्ध विनोदासाठी विडंबन काव्याचा उपयोग केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातील अतिरेकपणा, ढोंगीपणा याचं विडंबन कवितेत केलेलं असतं. मराठीमध्ये उत्कृष्ट जर कुठं विडंबन असेल तर ते प्रके यात्रेंचं त्यांनी केशवकुमार या नावाने लिहिलेलं पाखरा कधी येशील परतुनी त्याचंच विडंबन केलेलं होतं. परिटा येशील कधी परतुनी. पुढं अनेक उपहासात्मक विडंबने निर्माण झाली. आपल्या विचारसरणीची व्यंगे दाखवून व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचे गुणदोष दाखवण्याचं काम विडंबन काव्यातून केलं जातं. विडंबन कविता दुसऱ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं एक प्रभावी साधन आहे. केशवकुमार म्हणजे प्रके यात्रे यांनी मराठीमध्ये प्रेमाचा गुलकंद हे विडंबन काव्य प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतील आणि 10वीला हे विडंबन काव्य अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे स्त्रीगीत. जुन्या काळी दळणकांडण करताना, मुलांना जोजवताना किंवा विशिष्ट सणवारी विविध खेळ खेळताना मुली गाणी म्हणत. कित्येकदा ती उत्स्फूर्तपणे रचली जात. ती ओवीबद्ध असतात. गीतांना, या सर्व गीतांना स्त्रीगीतं असे म्हटले जातात. यात स्त्रीच्या जीवन जगण्याची गुंफण असते. याच्यामध्ये अंतःकरणाची कोमलता, प्रेमाची शीतलता, वडीलधाऱ्या मंडळीविषयी आदरभाव, अपत्याविषयी वात्सल्य या गीतातून शब्दबद्ध झालेलं असतं. स्त्री जीवनातील सुखदुःखे, आशा आकांक्षा व्यक्त करणारी अशी गीते ही गेयपूर्ण असतात, चालीबद्ध असतात. याच्यामध्ये जुन्या काळाची असोत किंवा नव्या काळाची ही रचना असो, याच्यामध्ये विशिष्ट रीतीनं मांडणी केलेली असते. स्त्री झोपाळ्यावर ओव्या गाताना, मुलांना भरवताना, झोपवताना इत्यादींच्या चमत्कार कृती, भावनेचा ओलावा, साधेपणा, रसाळता, भावनेचा आविष्कार या सर्व स्त्रीगीतामध्ये दिसून येतो. बहिणाबाई चौधरी यांची गीते, त्याच्यानंतर सरोजिनी बाबर अशा अनेक कवयित्रींनी ही स्त्रीगीते लिहिलेली आहेत आणि ते आपल्या अभ्यासक्रमातसुद्धा असतात. याच्यामध्ये भावनेच्या आविष्काराला खूप महत्त्व असतं आणि म्हणून अशी गीतं शिकवत असतेवेळी भावना आविष्कार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ओवी आणि अभंग. अनेक संतांनी मराठीमध्ये ओवी आणि अभंग लिहिलेले आहेत. हा सर्वात जुना असा काव्यप्रकार आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा संत नामदेव, ज्ञानेश्वर यांचे अभंग अभ्यासाला असतात. बऱ्याच वेळेला हे अभंग आपण शिकवत असतेवेळी याच्यामध्ये उत्स्फूर्त भावना उद्रेक असतो. अभंगाचे 2 प्रकार पडतात, मोठा अभंग आणि लहान अभंग. त्याच पद्धतीनं काही ओव्यासुद्धा असतात. ज्ञानेश्वरांचे ओव्यासुद्धा आपल्या अभ्यासक्रमात असतात आणि म्हणून ज्ञानेश्वरांचे अभंगवाणी, तुकारामांचे अभंग,
एकनाथांचे अभंगवाणी ह्या सर्व अभ्यासक्रमामध्ये असलेल्या अभंग आणि ओव्या शिकवत असतेवेळी त्यांचा योग्य अर्थ विद्यार्थ्यांना सांगून त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्याचा भावार्थ काय याचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर पुढचा जो काव्यप्रकार आहे तो पोवाडा लावणी. पोवाडे आणि लावणी हे वीरकाव्य असतात. बऱ्याच वेळेला शिवकालापासून या लावण्या किंवा पोवाडे आपल्याकडे प्रस्तुत होत असतात. शाहिरी वाङ्मय काळामध्ये शाहिरी वाङ्मय म्हणून ओळखला जाणारा विस्तृत असा हा काव्यप्रकार आहे. शाहिरी वाङ्मयातील पोवाडा हा रचना प्रकार दीर्घ असतो. पोवाड्याची रचना गद्य आणि पद्य स्वरूपाची असते. पद्यभाग ताल ठेक्यात सादर केला जातो. पोवाड्यामध्ये लोकजागृती करणे हा पोवाड्याचा उद्देश आहे. म्हणून पोवाड्याचं वैशिष्ट्य काय तर लोकजागृती करणे. याच्यामध्ये देवस्तुती हाही एक उद्देश असतो. म्हणून वीरपुरुष, देवस्तुती, धार्मिक, सामाजिक व शिक्षणविषयक प्रसंग पोवाड्याचे विषय असतात. पोवाड्याच्या मानाने लावणीचा आकार मात्र लहान असतो. याच्यामध्ये निवेदनापेक्षा भावना आविष्काराला जास्त महत्त्व असतं. म्हणजे पोवाड्यामध्ये निवेदन जास्त असतं पण लावणीमध्ये भावाविष्कार जास्त असतो. ताल ठेक्यात म्हटली जाणारी संगीत आणि नृत्याच्या साहाय्याने सादर करणारी अशी लावणी असते. पोवाड्यासारखीच लावणी केवळ ऐकावयाची नसते तर ती पाहावयाची सुद्धा असते. म्हणून दृश्यश्राव्य प्रकारचा हा काव्यप्रकार आहे. याच्यामध्ये कौटुंबिक जीवन, अध्यात्म, भक्ती, प्रेम, वैराग्य यांच्याविषयीचे विषय असतात. आणि बऱ्याच वेळेला लावणी आणि पोवाडे वीर रस म्हणून किंवा शृंगार रस म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकात याचे उतारे दिलेले असतात. ते कवितेच्या माध्यमातून आलेले असतात. म्हणून अशा कविता किंवा कवितेच्या माध्यमातून पोवाडे आणि लावणींचा अभ्यास करत असतेवेळी त्याच्यातील वीर रस, सौंदर्य, ताल, लय या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. शाहिरी वाङ्मयामध्ये शाहिरी काव्य रचणारे शाहीर रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, अमर शेख असे अनेक स्वातंत्र्ययुद्धात राष्ट्रीय पोवाडा गाऊन लोकजागृती करणारे आपले कवी होऊन गेले किंवा शाहीर होऊन गेले. त्यांचासुद्धा अभ्यासक्रमात आपल्या पाठ्यक्रमात पोवाड्यांच्या माध्यमातून किंवा लावणीच्या माध्यमातून समावेश होत असतो. म्हणून याचा अभ्यास करत असतेवेळी या सर्व वीररस किंवा शृंगार रसाला अनुसरून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा जो कवितेचा प्रकार आहे तो आहे निसर्ग कविता. आधुनिक मराठी कवितेत कवी केशवसुतांनी निसर्ग कविता हा एक प्रकार आणला. आपल्या कवितेत निसर्ग अनुभव प्रकट केला. केशवसुतानंतर बालकवींनीसुद्धा निसर्ग अनुभव व्यक्त करणाऱ्या कविता रचल्या. म्हणून निसर्ग कवी म्हणून बालकवींनासुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर संत बहिणाबाईंच्या कविता असतील, आरती प्रभूंच्या कविता असतील, या सर्व निसर्ग कविता आहेत. निसर्गाचे सौंदर्य अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून आपल्याला देता येतात. निसर्गानं कधी मोहक तर कधी रौद्र रूप धारण केलेलं असतं. त्याचं वर्णन या निसर्ग कवितेच्या माध्यमातून येत असतं. निसर्गाशी मानवाशी असलेली एकात्मता जाणवते. या जाणीवेचा आविष्कार या कवितेतून प्रकट होतो. आणि म्हणून कविता शिकवत असतेवेळी या सर्व कविता प्रकारांचा जर आपण विचार करून या काव्याचे अध्यापन केलं तर काव्याचे अध्यापन सरस आणि मनोरंजन होऊ शकतं. म्हणून कवितेचं अध्यापन करत असतेवेळी हे जे काही काव्याचे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये भावगीत असेल, नाट्यगीत असेल, सुनीत असेल, शाहिरी असेल, पोवाडा असेल किंवा निसर्ग कविता असतील, स्त्रीगीतं असतील, यांच्यातून काही उतारे किंवा यांच्यातून काही कवितेचा अंश घेऊन पाठ्यपुस्तकात पाठ्यक्रमाची निर्मिती केलेली असते. म्हणून याचं अध्यापन करत असतेवेळी त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचा नेमकं स्वरूप कसं आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगून जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंस तर काव्याचे अध्यापन चांगल्या पद्धतीनं होतं आणि ते काव्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवण्यास आपल्याला मदत होते.